मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण घामाच्या तक्रारी आणि आयुर्वेद या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. वैद्य समीर जमदग्नी आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी प्रमुख चिकित्सक म्हणून आणि नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, विविध प्रकारचे सिम्पटम्स या आणि इतर आजारांच्या उपचारांमध्ये सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे आयुर्वेदिक उपचार घेतात. वैद्य समीर सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी तसंच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी तज्ज्ञ वैद्यांची टीम देखील सतत कार्यरत असते. त्याचा लाभ अनेक आपल्या प्रेक्षकांनी घ्यावा. त्याचबरोबर वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण विनामूल्य दिलं जातं. देशभरातील आणि परदेशातील आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णांचे आयुर्वेदीय निदान आणि चिकित्सा कशी करावी यासाठीचं मौलिक मार्गदर्शन गुरुवचन चॅनलद्वारे YouTube आणि Facebook या डिजिटल माध्यमावर विनामूल्य केलं जातं. तर आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गंभीर जटिल आजारांचं निदान आणि अनेक रुग्णांना तुम्ही बरं केलंय. आजचा विषय असा आहे की त्या विषयाबद्दल अनेकांना उत्सुकता असते, चिकित्सा असते की नेमके याच्यावर उपचार कसे केले जातात. तर सगळ्यात आधी मला सांगा की आयुर्वेदामध्ये घाम ज्याला येतो किंवा घामाने जो प्रत्येक जण त्रस्त असतो त्याचा विचार कसा केला गेला? बरोबर, खूप छान प्रश्न विचारला अमृता तू. असं आहे की आपल्या शरीरातनं घाम येतो त्याचं एवढं काय महत्त्व आहे असं प्रत्येकाला वाटण्याची शक्यता आहे. पण अनेक सिरियस कंडिशन्स आणि अनेक साध्या कंडिशन्स ज्या आहेत त्या घामाशी संबंधित आहे. दोष धातू मलम मूलमी शरीरस्य असं म्हटलेलं आहे. वात पित्त कफ हे 3 दोष आहेत. 7 धातू जे आहेत ते रस रक्त मांसमेध अस्थि मज्जा शुक्र हे धातू आहेत. आणि 3 मल जे आहेत त्याच्यात मूत्र, पुरुष आणि स्वेद. मूत्र लघवी, पुरुष म्हणजे विष्ठा आपली जी आहे आणि स्वेद म्हणजे अंगाला येणारा घाम. ह्याच्यावरती आपल्या पूर्ण शरीराचा डोलारा आहे असं जर असेल तर त्या मलाला तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत. किंबहुना असं आहे की मळाची चिकित्सा जर आपण केली तर त्याच्या आधीची जी पूर्ण सिस्टीम जी आहे ती सुद्धा चांगली होत असते. एंड प्रॉडक्ट जर चांगला झाला तर. आणि एंड प्रॉडक्ट चांगला होण्यासाठी सुरुवात जी आहे ती चांगली करायला लागते. हे दोन्ही आहे. वर्गातला पहिला आलेला विद्यार्थी जसा महत्त्वाचा आहे तसा सगळ्यात शेवटचा सुद्धा सगळ्यांच्या लक्षात राहतो. आणि ते दोन्ही महत्त्वाचे असतात. पहिला आलेला जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे विचार जे आहे तो व्यवहारात राबवू शकतो. आणि शेवटचा जो आहे त्याला प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने असं व्यवहारात दिसतं. तर हे स्वेदाचं प्रकरण असंच आहे की स्वेदाचं आणि दोष धातू मलातला कोणताही एक भाग धरा, जशी आपली जपाची माळ असते त्याचा मेरुमणी धरला की ती संपूर्ण माळ हातात येते ना, तसंच हे प्रकरण आहे. तर असं आहे की घामाचा विचार करताना आयुर्वेद विचार करतो तो स्वेद हे जे आहे ते प्रकरण पित्तम तू स्वेद रक्तयो हो अशा पद्धतीने आहे. म्हणजे त्याच्या आश्रयाने पित्त असतं त्यामुळे पित्त दोषाचा विचार करावा लागतो. रक्ताचा विचार करावा लागतो कारण रक्ताच्या आश्रयाने पित्त आहे. मेद शरीरातला जो आहे शरीरातला रस रक्त मांस मेद मधला काटा येतो अस्थि मज्जा शुक्र. तर या मेदाचा जो मळ आहे तो म्हणजे स्वेद असं सांगितलेलं आहे. तर हे आयुर्वेदिक प्रकरण जे आहे ते त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं. आपली त्वचा जी आहे ती तिसरी किडनी आहे असं आपण म्हणतो. आणि असं का म्हणतो तर किडनी फेल्युअरच्या लोकांना घाम येत नाही हे तुम्हाला लक्षात येईल. पण पहिल्यापासून जर त्यांनी अंगाला तेल लावून शेकणं हे प्रकरण जर सुरू केलं आणि सर्वांगासन सुरू केलं तर नॅचरल डायलिसिस त्यांचं रोज होत राहतं. आणि अशा लोकांच्यामध्ये डायलिसिसची प्रक्रिया जी आहे ती करायला लागत नाही, इतपत चांगला परिणाम येऊ शकतो. नो डाऊट की तुमचे नेफ्रॉन्स खराब व्हायला लागले, तुमचं BP खूप वाढायला लागलं, तुमच्या आर्टरीचं स्टेनॉसिस व्हायला लागलं तर त्याला वेगळी ट्रीटमेंट करायला लागत असते. पण घामाची काळजी तुम्ही पहिल्यांदा जर घेतली तर तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन घामात होत राहायला लागतं. किडनीला विश्रांती मिळते आणि विश्रांती मिळालेला अवयव जो आहे तो रिजनरेट होण्याची शक्यता ही जास्त असते. शरीरातली घाण बाहेर पडली, रक्त चांगलं झालं, मन तुमचं प्रसन्न असेल, खाणं तुमचं चांगलं असेल, तुम्हाला व्यसनं नसतील, तुम्ही प्राणायाम करत असाल तर तुम्हाला वृक्काचा आजार जो आहे ना तो त्वचेचं काळजी घेऊन किंवा घामाची काळजी घेऊन सुद्धा ते दुरुस्त होऊ शकतं. आता प्रश्न असा आहे की हा जो घाम आहे त्याच्या विकृती काय आहेत. तर घामाला वास येणं, घामाचे डाग पडणं, अति घाम येणं, अजिबात घाम न येणं,
तळ हाताला आणि तळ पायालाच घाम येणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा आजार जो आहे तो व्यवहारात दिसतो. पण पित्ताशी संबंधित आजार, रक्ताशी संबंधित आजार आणि त्याच्याबरोबरीने मेदाशी संबंधित आजार जर असतील आणि तुम्ही तिखट आंबट खारट जर जास्ती खात असाल, तुम्ही स्थूल असाल, तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल, तुम्हाला हायपरथायरॉइडिझमचा त्रास असेल, गर्भिणी अवस्था जर असेल तर त्याच्यामध्ये हा प्रकार बऱ्याच वेळा होतो. बऱ्याच वेळा असं होतं की शरीरामध्ये कॅन्सरची वाढ उत्पन्न होत असते. स्पेशली आतड्याच्या आतले जे कॅन्सर्स असतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला घाम येण्याची प्रक्रिया जी ती मोठ्या प्रमाणावर ती दिसत असते. ब्लड प्रेशर ज्या लोकांना जास्त आहे आणि मधुमेह ज्या लोकांना जास्त आहे, त्यांना आंघोळ केलं की फॅनच्या खाली येऊन ते थांबतात आणि फॅन जोरात लावतात. तर अशा लोकांना मधुमेह आणि त्याच्याबरोबर रक्तदाब हे असण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. एन्झायटी किंवा फक्त काळजीने सुद्धा बऱ्याच लोकांना जो आहे ना तो घाम येतो. परीक्षेला जायचं तर हातापाय जे आहेत त्यांना घाम सुटतो आणि तो इतका सुटतो की त्याला एक छोटी नैवेद्याची वाटी भरू शकेल एवढं सुटू शकतो. तर आपल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमशी संबंधित काही घटना याच्यामध्ये घडतात असं लक्षात येतं. आणि मग तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की तळ हाताला तळ पायाला घाम येतो, त्याला पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी शरीराची कमी झालेली असते. तर याच्याबरोबर काय होतं, मिठाचं प्रमाण खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती असेल तर तुम्हाला घाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. व्यास हे लक्षण तुमच्या रोमरंध्राच्या ठिकाणी आल्यानंतर ती जर मोठी झाली तर वाताचा आजार म्हणून सुद्धा तुम्हाला घाम जास्ती येऊ शकतो. वात कफ जे ज्वर नावाचा एक ताप सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये स्वेदस्य अस्मंतात प्रवर्तनम असं लक्षण आहे आणि त्या तापामध्ये घाम येतो असं एक प्रकरण आहे. थंडीमुळं घाम येणं असं प्रकरण जे आहे ते बऱ्याच लोकांना होतं. ज्यांचं हृदय जे आहे ते खूप कोमल आहे अशा लोकांना थोड्याशा भीतीने सुद्धा घाम येतो, हृदयाची धडधड वाढते, त्यांना अर्जुनारिष्टासारखं औषध जे आहे ते उपयोगी पडतं. तर हे वेगवेगळे प्रकार जे असतात ते तळ हाताच्या आणि तळपायाच्या घामासाठी उपयोगी पडतात. आणि ही हायपर ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी तुम्हाला बस्तीसारखे उपचार आणि शिरोधारासारखे उपचार हे करणं खूप गरजेचं असतं. तर ही जशी कारणं सांगितली तशी इतर कारणं आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेली आहेत. अस्वेद किंवा अतिस्वेद, फार घाम येणं किंवा अजिबात घाम न येणं, हे लक्षण जे आहे ना ते वात रक्त म्हणजे गाऊटसारखा एक आजार जो सांध्यांशी आपल्या संबंधित असतो त्याच्या संबंधाने हे लक्षण सांगितलेलं आहे. कुष्ठरोग म्हणजे त्वचा विकार कोणताही तो जर व्हायचा असेल, आता तळ हात तळ पायाला घाम येणाऱ्या लोकांना सुद्धा असंच होतं की नंतर त्या घामाला श्वासला वगैरे अत्यंत घाणेरडा वास येतो. तर त्यावेळेस हे समजायचं की हे अतिस्वेदी लक्षण नंतर उत्पन्न होणाऱ्या त्वचा विकारासाठी आणि त्वचा रोगाची औषधी जी आहेत ती त्याच्यासाठी आपल्याला वापरायला लागतात. बऱ्याच लोकांना पांडुरोग म्हणजे ॲनिमियासारखी कंडिशन असते आणि त्या कंडिशनमध्ये बऱ्याच लोकांना घाम येणं हे प्रकरण दिसत असतं. तर घाम येण्याच्या अनेक पद्धती असतात. तुम्ही म्हणाल एवढा याचा विचार काय करायचा आहे, पण तुमच्या पोटामध्ये खूप दुखतंय, तुमचा चेहरा फटफटीत पडलेला आहे आणि तुम्हाला शौचाला जे होतं ते काळं होतं किंवा उलटी होते आहे आणि त्यातनं रक्त पडतंय, तर त्यावेळेला घाम येणारा जो आहे तो खूप त्रासदायक प्रकार आहे, त्याला ॲडमिट होण्याची गरज असते. तुमच्या छातीत अस्वस्थपणा आहे, तुमच्या पोटात अस्वस्थपणा आहे आणि तुम्हाला घाम जास्ती येतोय, तर असं असताना दम जर लागलेला असेल तर तो हार्ट अटॅकचा सुद्धा प्रकार जो आहे ना तो असू शकतो. बऱ्याच वेळा असं होतं की थायरॉईडशी संबंधित काही घटना असतात, तुमचं वजन किती खाल्लं तरी वाढत नाही, शरीरामध्ये घाम जास्त येण्याची प्रक्रिया होत असते आणि तुम्हाला दम लागतो, त्याच्याबरोबरीनं तुमच्या छातीत धडधड होत असते, तर थायरॉईड टॉक्सिसिटी असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला घाम येत असतो. तर हे घाम येण्याचं प्रकरण जे आहे ते असं निग्लेक्ट करून चालत नाही. घामामध्ये पित्त जास्ती वाढायला लागलं तर त्याचे पिवळे डाग पडणं, हिरवट डाग पडणं, त्याचा कुजका वास येणं ही प्रक्रिया सुरू होते आणि आपल्या त्वचेतनं बाहेर युरिया बाहेर टाकणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचं काम जास्ती झाल्या कारणाने हे प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होताच आपल्याला लक्षात येतं. तर तिथं ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला पचनाचा जो द्वितीय अवस्थापाक असतो, म्हणजे 2 तासांनी अन्न जिथं पचायला जातं ती भट्टी तुमची चांगली करणं, गुलकंदाचे सारखे प्रकार जे आहेत पोटामध्ये घेणं, आवळा पोटामध्ये जास्ती घेणं, हे प्रकार केले तर तुमच्या घामाची दुर्गंधी ती कमी येते. यावेळेला अंगाला व्हायची उटणी किंवा उटी जी आहे ती आयुर्वेद वापरत असतो. म्हणजे घामाचा येण्याचा प्रकार कोणता आहे आणि तरा कोणती आहे हे त्याच्या कारणानुसार आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. आता पित्त जर पित्तम सस्ने तीक्ष्णोष्णम लघुविश्रम सरंद्रवम अशा गुणांनी युक्त असेल तर तुमचं अन्न जे आहे त्याच्यामध्ये तिखटपणा जास्ती आला, खारटपणा जास्ती आला, आंबटपणा जास्ती आला किंवा चमचमीत गोष्टी तुम्ही जास्ती खायला लागला, शरद ऋतूसारखा ऋतू आहे, ऊन बाहेर पडलेलं आहे आणि तुम्ही अशा गोष्टी जर खात असाल किंवा चहा कॉफीसारखे पदार्थ तुम्ही खात असाल तर तुमचा ब्लड प्रेशर जे आहे ते तुमचं वाढू शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला घाम येऊ शकतो.
आपल्या शरीरामध्ये आपण अन्न सेवन करत असताना जर एखाद्या व्यक्तीने दारू आधी प्यालेली असेल तर साधारण 2 तासांनी त्याच्या शरीरामध्ये त्याला धडधड उत्पन्न व्हायला लागतं आणि घाम येतो असं बऱ्याच वेळा दिसतं. तर हे इन्सुलिनचा परिणाम जो आहे ना तो त्याच्या शरीरावरती येत असतो आणि ते लोक इतके कासावीस होतात की आता मी जातोय की काय अशी त्यांना अवस्था उत्पन्न होत असते. तर हा सगळा प्रकार जो आहे तो घामाच्या इशाने आपल्याला लक्षात घ्यायला लागत असतो. तुम्ही स्मोकिंग करत असाल, मद्यपान असं करत असाल तर घाम जास्ती येणे ठरलेलं आहे. तर तुमच्या शरीरातनं घाम बाहेर पडतो हे कशासाठी बाहेर पडतोय तर तुमच्या शरीरातला ताप जो आहे किंवा टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल करण्यासाठी, त्वचा जी आहे त्याच्यात ओलावा येण्यासाठी आणि तुमच्या शरीरातलं जे पाणी आहे ते उत्तम पद्धतीने मेंटेन करण्यासाठी त्याची लेवल स्वेद व स्रोतस किंवा स्वेदाचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. घाम येण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नेहमी मनाचा संबंध खूप जवळचा असतो. भीती वाटली किंवा खूप राग आला तर त्याचा परिणाम जो आहे तो घाम येण्यावरती होतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग अक्षय प्रकोप म्हणजे शरीरामध्ये एकदम पित्ताचा भडका उडतो आणि त्यावेळेला तुम्हाला घाम येणं हे लक्षण येतं. तर ही गोष्ट जी आहे ती नॉर्मल कोर्समध्ये तरुण वयामध्ये फारशी त्रासदायक होत नाही, पण चिडचिडीचा परिणाम म्हणून जो उत्पन्न होणारा घामाचा हा प्रकोप आहे पित्ताच्या बरोबरीनं हा बऱ्याच वेळेला हृदय हे मर्म शरीरातल्या जी आहे त्याला आहत करतो आणि त्याचा परिणाम ब्रेनवरती येऊ शकतो. ब्रेन स्ट्रोकसुद्धा होऊ शकतो किंवा वृक्कावरती सुद्धा वारंवार तुमच्या चिडकेपणाचा किंवा घाम येण्याचा परिणाम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसत असतो. मलेरिया वगैरे किंवा टायफॉईडसारखा विकार आहे तर त्याच्यासुद्धा घाम अत्यंत मोठ्या पद्धतीने येत असतो. राजयक्ष्मा किंवा TBमध्ये सुद्धा हा घाम मोठ्या प्रमाणात येत असतो. तर तुम्ही एखादं लक्षण घाम हे साधं लक्षण आहे असं समजू नका. संध्याकाळच्या तुम्हाला ताप येतो आणि रात्री तुम्हाला कधी जे घाम येतो असं होत असेल तर तुमच्या शरीरात राजयक्ष्म्यासारखी मोठी संप्राप्ती असू शकते. तर हे बघणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे घाम हा विषय ह्या पद्धतीने बघणे खूप गरजेचं आहे. एकदा ही प्रक्रिया शरीरात उत्पन्न झाली की मग काही त्याची कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात आणि ती काय असतात तर अंगावरची चामखिळी घामामुळे जास्त यायला लागतात. त्याच्यापर्यंत काय होतं काखा किंवा जांघा याच्यामध्ये काळेपणा यायला लागतो आणि तिथं फंगल इन्फेक्शन्स यायला लागतात. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी एस्पेशली मुंबईमध्ये दमट हवेमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात होत असं लक्षात येतं. त्या घामामध्ये बुरशीजन्य इतर त्वचाविकार जे आहे ते उत्पन्न व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची त्वचा जी आहे ती बिघडायला लागते. आणि घामाच्या बरोबरी इतर जो कटाव पू किंवा त्वचेचे तुकडे निघणं हे प्रकरण जर व्हायला लागलं आणि अंगाला घाण वास यायला लागला तर मग तुम्ही समाजामध्ये बाजूला राहायला लागता, मिक्स होत नाही. कारण तुम्हाला वाटत असं की मला घाम येतोय तर मी कसं पुढं जाऊ. तुमच्या करिअरवरती त्याचा परिणाम येतो आणि आत्मविश्वास कमी होणं हे प्रकरण सुद्धा या घाम येण्यामुळे उत्पन्न होत असतं. तर हे कुठंतरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातला घाम जो आहे तो प्रकृतीनुसार सुद्धा असू शकतो. तुमची पित्ताची प्रकृती असेल तर तुमचे केस लवकर गळणार आहेत, पांढरे होणार आहेत आणि त्याच्याबरोबर उत्पन्न होणारा हा जो घामाचा त्रास आहे तो प्रकृती म्हणून असणार आहे. त्याला जुलाबाचं औषध जरी तुम्ही घेतलं आणि मिठाचं प्रमाण कमी घेतलं तरी तुमचा घाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती कमी करता येत असतो. प्रत्येक वेळेला वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्या, परंतु नंतर तुमची लाईफस्टाईल जी आहे ती त्या पद्धतीने जर बदलायला लागलात तर घामाचे अनेक जे त्रास असतात ते तुम्हाला घरच्या घरी बसून सुद्धा कमी करता येत असतात. आणि घाम आणि त्वचा जर चांगली राहिली तर आपल्या शरीराचा बराचसा भाग जो आहे तो आरोग्याच्या हिशोबाने सुधारतो. झोप चांगली यायला लागते, वेअर टेअर टिश्यूचं कमी व्हायला लागतं आणि इतर अवयवांचं आरोग्य जे आहे तेही सुधारायला लागतं. अगदीच. तर वैद्य समीर जमदग्नी सरांनी सांगितल्याप्रमाणे घामाच्या तक्रारीपासून तुम्ही देखील जर त्रस्त असाल तर आयुर्वेदामध्ये त्यावर प्रभावशाली उपचार आहेत आणि या उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही वैद्य समीर जमदग्नी सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर या विषयावर आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत वैद्य समीर जमदग्नी सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही अतिघाम येण्याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि त्याच्यामुळे कोणकोणते त्रास होऊ शकतात हे सांगितलं. मात्र आयुर्वेदानुसार अतिघाम येणाऱ्यांसाठी काही पथ्य आहेत का, औषधं आहेत का, उपचार आहेत का किंवा पंचकर्म देखील आपण करू शकतो का? बरोबर, खूप छान प्रश्न विचारला. हा कसं होतं आता घाम जास्ती येणं हे प्रकरण जे आहे ते कशाशी संबंधित आहे हे आपण बऱ्याच वेगवेगळ्या अँगलनी बघितलं.
परंतु त्याची बेसिक ट्रीटमेंट करताना पित्त दोषाची ट्रीटमेंट जे आहेत, पित्ताचे उपक्रम आयुर्वेदात सांगितलेले, त्याच्याबरोबर रक्ताचे रक्तप्रदोषक जे विकार आहेत त्यातली काही चिकित्सा किंवा उपचार ह्याच्यासाठी उपयोगी पडतं. आणि मेदाचा मळ ह्या हिशोबाने हे असल्या कारणानं मेदोपाचक उपयोगी पडतं. तर रक्तपाचक, मेदोपाचक ही औषधं जी आहेत ते याच्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. आता महत्त्वाचा भाग असा आहे की कोणताही आजार मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेला असतो ना त्यावेळेला आयुर्वेद काय करतो, पंचकर्माचा वापर करून घेतो. याचं कारण काय आहे, डबक्यातलं पाणी आटवायचं असेल तर तुम्हाला सूर्यप्रकाश आणि वारं पुरतं, पण धरणातलं पाणी जर काढायचं असेल तर तुम्हाला बांधच फोडायला लागतो. तर तुम्ही खूप वाईट पद्धतीने वागून, खाऊन, पिऊन, माजून असं म्हणायला पाहिजे जर आजार उत्पन्न केलेले असतील तर त्याच्यासाठी पंचकर्म हाच हिस्सा महत्त्वाचा असतो. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही वमन, विरेचन, बस्ती आणि अंगाला लावायचे काही लेप वगैरे जे असतात ते याच्यासाठी करू शकता. आणि हे केल्यानंतर घामाच्या बऱ्याचशा तक्रारी ज्या आहेत त्या कमी होतात. मधुर रसात्मक, शीतवीर्यात्मक अशी औषधं जी आहेत किंवा तुरट रसाच्या औषधं याच्यासाठी खूप उपयोगी असतात. हे वाळा आहे, शतावरी आहे, त्याच्यानंतर ज्येष्ठमधासारखं औषध आहे, दुर्वा आहेत किंवा अर्जुनासारखी वनस्पती, अशा कशा रसात्मक गोष्टी बऱ्याच वेळेला याच्यासाठी वापरण्याची प्रक्रिया ही वैद्य लोक करत असतात. पण हे करत असताना मगाशी मी म्हटलं तसं पंचकर्मातला जो भाग आहे त्यात विरेचन आणि तिक्त रसात्मक म्हणजे कडू गोष्टींचे बस्ती हे खूप उपयोगी पडतात. तुमच्या खाण्यातला बदल जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी ठेवता त्या षडरसात्मक आहार ठेवणं हे गरजेचं आहे. अंगाला रोज थंड तेल जे आहेत, खोबऱ्याचं तेल आहे, आवळ्यापासून ते सिद्ध केलेलं तेल आहे, ते हे तुम्ही लावायला पाहिजे. सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता. सकाळी 10ला पित्त वाढायला लागलं की त्यावेळेस सुवर्ण गैरिक म्हणजे सोनकाव जी असते ती तुपावर परतलेली जर तुम्ही घेतली 500 मिलीग्रॅम आणि 2 वाजता पुन्हा घेतले तर तुमच्या शरीरातला घाम जो आहे तो उत्तमपणे कमी होतो. अग्नी बाहेर वाढल्यानंतर आपण जसं त्यात पाणी किंवा माती टाकतो ना तसं मेदाचा अग्नी जो आहे तो वाढल्यानंतर तुम्ही सोनकाव त्याच्यावरती जर टाकली तर त्याची लक्षणं जी आहे ती पित्ताची कमी येतात आणि घामसुद्धा कमी येतो. आता महत्त्वाचा भाग असा आहे की हे एक प्रकरण झालं, परंतु ह्या पद्धतीने शरीरामध्ये अबधातू जो आहे म्हणजे पाणी, अंबुव स्रोतस नावाची जी सिस्टीम सांगितलेली आहे त्याच्यामधले जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये तृष्णा विकार म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यातले रसादी चूर्ण, लोकेश्वर रस ही औषधं याच्यासाठी अप्रतिम उपयोगी पडतात. उशिरासव आहे, चंदनासव आहे, त्यानंतर कुमारी असव आहे. ज्यांना हृदयाशी संबंधित घटना आहे आणि घाम जास्त येतोय त्यांना आपण अर्जुनारिष्ट जे आहे ते सुद्धा देऊ शकत असतो. तर हे करत असताना जर तुम्ही अनुलोम विलोमसारखा प्राणायाम केलात किंवा त्याच्याबरोबरीने तुम्ही भ्रामरी प्राणायाम केलात, शंख मुद्रा जी आहे ती बांधली किंवा महाबंध बांधला, सर्वांगासनासारखं आसन केलं तर तुम्हाला अप्रतिम पद्धतीने उपयोग जो आहे ना तो या घामाच्या त्रासांसाठी होत असतो. घामात जो वास येणं ही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी सर्व सुगंध म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या वनस्पती आहेत त्यामध्ये लवंग आहे, चंदन आहे, चातुर्यात तो गेला, तमालपत्र, नागकेशर वगैरे, दालचिनीसारख्या गोष्टी आहेत. याचं उठणं तयार करायचं आणि ते मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये घालून संपूर्ण अंगाला लावलं किंवा कुळथाच्या पिठावरती घालून जर अंगाला लावलं तर घामाची दुर्गंधीही जाते, वजन कमी येतं या उठण्याने. उद्वर्तनम कफहरम मेधसा प्रविलापनम स्थिरीकरण अंगानाम तो प्रसाद करम परम असं म्हटलेलं आहे. तर त्वचा चांगली होते, तिथले केस जिथले वाढायला पाहिजे ते वाढतात, जिथं नको ते नष्ट होतात आणि शरीरातला मेद कमी होऊन तुमचं शरीर शेलाट बनतं आणि तुमच्या शरीराला घामाचा वास येत नाही आणि घाम जो आहे तो प्राकृत व्हायला लागतो. तर उठण्याचा वापर जो आहे तो तुमच्या दिनचर्येमध्ये असणं खूप गरजेचं आहे. खूप उशिरा झोपणं हे प्रकरण होऊन चालत नाही आणि लवकर जर तुम्ही झोपलात तर तुमच्या शरीराचं वेळ दुरुस्त होतं आणि पित्ताची लक्षणं जी आहे ती वाताची लक्षणं तुमच्या शरीरातली कमी येतात आणि म्हणून पर्यायाने घाम जो आहे तो कमी येतो. घाम मुद्दामून आणणं हे प्रकरण सुद्धा बऱ्याच वेळा करायला लागत असतं, त्याला आपण स्वेदन असं म्हणतो. लाकडाचा ओंडका आहे तर रोज त्याला तेल तूप लावलं आणि शेकलं तर त्याची गोल अशी काठी बनवता येतं, तो ओंडका गोल करता येतो. हे तर आपलं जिवंत शरीर आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जिथं जखडल्यापणा असेल, आखडल्यापणा असेल, स्थूलपणा असेल अशा वेळेला तेल लावणं आणि शेकणं, स्नेहन आणि स्वेदन हे घाम आणण्याच्या प्रक्रियेने सुद्धा तुम्ही वाताचे आजार दुरुस्त करू शकत असता. आणि आता मी जसं म्हटलं तसं आपल्या शरीरातनं वृक्काचं काम जर व्यवस्थित होत नसेल तर वृक्क चांगलं होण्यासाठी ज्या ज्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, बस्ती जे मुस्तारी आपण बस्ती करायची आहेत किंवा शतावरी आदी बस्ती करायची आहेत, त्यावेळेला आधी जर तुमच्या अंगातनं घाम भरपूर काढला गेला तर वृक्काचं काम लवकर सुधारण्याची शक्यता असते. म्हणजे घाम त्रासदायक सुद्धा आहे येणं आणि तो कोणत्या आजारात आहेत हेही आपण बघितलं आणि घाम कोणत्या आजारामध्ये आणणं गरजेचं आहे असं स्वेदन कर्म जे आहे ते सुद्धा आत्ता आपण बघितलं. तर या सगळ्या गोष्टीचा वापर आपल्या शरीरातल्या घामाच्या परिस्थितीनुसार तुम्ही घ्या, लक्षात घ्या आणि जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही यापैकी जे उपचार तुम्हाला शक्य आहेत ते त्यांच्याकडून करून घ्या.
त्या पद्धतीने तुमचं खाणं पिणं आणि वागणं आणि पंचकर्म हे जर तुम्ही सेट केलं तर साधारण 2 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतो. आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस आणि मग मेद ही प्रक्रिया आहे. रक्त आणि मेद हे सगळं प्रकरण लक्षात घेतलं तर 4 महिन्यामध्ये युजली घामाच्या संबंधित तक्रारी जी आहेत त्या पुरत्या काढता येतात. अन्यथा डोक्यामध्ये उवा लिखा होणं, नखं खराब होणं, चामखिरी जास्त येणं, फंगल इन्फेक्शन जास्त होणं, हृदयाशी संबंधित किंवा मधुमेहासारखे आजार जे आहेत ते उत्पन्न होणं, ह्या प्रक्रिया ज्या आहेत ना त्या घामाच्या अस्ताव्यस्तपणामुळे उत्पन्न होत असतात. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या. आत्ता बघितलेल्या गोष्टीतून जे काही प्रकरण तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही टिपून घ्या आणि त्या वैद्याला विचारून त्या पद्धतीने तुमची जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये बदल करा. अगदीच. मग यासाठी काही वनस्पती देखील आपल्याला उपयोगी पडू शकतात का? महत्त्वाच्या 2च वनस्पती मी दाखवतो ज्याचा वापर आपल्याला व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती करून घेता येतो. तर ही पहिली वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली दुर्वा आहे. ही अतिशय थंड वनस्पती आहे. याने प्लेटलेट काउंट सुद्धा उत्तम वाढतो. शरीराचा स्थूलपणा याने खूप उत्तम पद्धतीने कमी होतो आणि म्हणूनच गणपतीच्यासाठी आपण ही वनस्पती वापरतो. तर ही वाळलेली असली, सुकलेली असली, ओली असली, कशी असली तरी चालेल. सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा हिचा रस वापरायचा. दुसरी एक वनस्पती मी तुम्हाला दाखवतो आणि ती वनस्पती म्हणजे उदुंबर किंवा उंबर. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही वनस्पती आहे. तर उंबराच्या झाडाचं जे गंध आहे ना सालीचं ते पोटामध्ये जर तुम्ही घेतलं 10 वाजता आणि 2 वाजता तर भूक कमी होते, स्थूलपणा कमी येतो आणि घाम पुरता नष्ट होतो. तर ही वनस्पती एक तुम्ही वापरून बघावी. याचा खूप अप्रतिम फायदा अतिस्वेद प्रवृत्ती किंवा घाम येणाऱ्या लोकांना होत असतो. तर घामाच्या तक्रारीवर आपण सरांनी आत्ताच काही महत्त्वाच्या वनस्पती देखील आपल्याला दाखवल्यात आणि तुम्हालाही जर का या उपचारांविषयी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून वैद्य समीर जमदग्नी सरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. सर, आज तुम्ही इथे आलात आणि घामाच्या वेगवेगळ्या तक्रारी आणि त्यावर आयुर्वेदामध्ये किती महत्त्वाचे उपचार आहेत आणि या सगळ्या उपचारांविषयी, आयुर्वेदिक वनस्पतींविषयी तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.